सहर्ष स्वागत. आणि आजच्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला चौथा सामना दोन टीमच्या दरम्यान असेल. वहाळ विपक्ष ओवळे अशी ही लढत. स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ आकाश पाटील यांचा हा संघ, तर एका बाजूला शिवशंभ वरचे ओवळे या टीमला आपण पाहताय. समोर फलंदाज सज्ज होतोय पॉवर प्ले स्पेशालिस्ट प्रयास कोळी, आणि त्याच्या बरोबरीने नॉस्टॅगिंगला खेळाडू असेल तो म्हणजे समीर नाईक, सलामीवीर, 2 ओपनिंग ब्लास्टर. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय रोहित घरत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक, आणि रोहित घरत मात्र या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. सर्व आमचे आयोजक नकुलभाई, खरं तर तुम्हा सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. प्रचंड मेहनत आपण सर्वांनी या स्पर्धेसाठी घेतली. आज खरं तर या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पिसारबे गाव नावाची चर्चा तुम्हाला सातत्याने होताना पाहायला मिळेल या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून. तर रोहित सज्ज होता आणि स्ट्राईक एंडला प्रयास कोळी, त्याच्या बरोबरीने समीर नाईक एनर्जॅटिक खेळाडू समीर नाईक नॉस्टॅगिंग एंडला, आणि समोर अगदी कमी वयाचा नवीन उमेदीचा नवीन जोमाचा, परंतु सध्या आपण जर पाहिला तर भरपूर फॉर्ममध्ये असणारा हा प्रयास कोळी स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. ओव्हर द स्टम्प्स पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला कॉपीबुक स्टाईलने धमाका सुरुवात केली चौकाराने. प्रयास कोळीचा हा ब्रँडेड चौकार. वेलकम बाउंड्री. पहिल्याच बॉलवरती चौकाराने स्वागत केलंय प्रयास कोळी या फलंदाजाने रोहित घरतचा. मी बघाशी उल्लेख केला पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा खेळाडू आहे आणि पॉवर प्लेमध्ये नेहमी आक्रमक राहिलाय. पुढचा बॉल लेट कटचा प्रयत्न होता, आतमध्ये आणला. लाऊड अपील झाली होती, जोरदार अपील. विकेटसाठी मात्र अपील झाली. विकेट किपर त्या ठिकाणी स्वतः संगम मात्र आय थिंक आहेत. आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. बॉल थोडासा आतमध्ये आणला. व्हेरिएशन कमबॅक रोहित घरतचं पाहायला मिळाला. धीम्या गतीचा बॉल आउटसाईड द ऑफ स्टंप थोडासा आतमध्ये आणत असताना डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण रोहितनं देखील ओळखलं प्रयासचा स्टान्स. ओव्हर पिच बॉल टाकले, त्याच्यावर तो आक्रमण करतोय. त्यामुळे लेन बॉल टाकत असताना गती काढली, त्याचा फायदा शिवशंभू वरच्या उलट टीमला झाला. नेक्स्ट बॉल. यावेळेला पॅडल स्वीपचा प्रयत्न, भरपूर पुढे आले होते. गुडघा वाकवत त्या ठिकाणी हा फटका स्लॉग हिट केला. बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचायचं होतं, परंतु पुन्हा एकदा चेंडूमध्ये गती कमी होती. आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक सिंगल, म्हणजे या इनिंगमधील पहिली सिंगल असेल बॅटिंग करणाऱ्या वहा टीमला. स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहा सध्या चर्चेमध्ये आहे. हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये वेगळी छाप या टीमनं मात्र सोडली. आकाश पाटील यशस्वी पुरस्कर्ते आहेत स्कायरा 11चे, आणि त्यांच्या माध्यमातून नेहमी सातत्याने या टीमला पुरस्कृत केलं जातं. रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये देखील हा संघ पण खेळताना पाहिला. आणि यावेळेला एका मोठ्या इव्हेंटमध्ये पिसारवे नगरीमध्ये समीर नाईक गुडघा टेकत लो फुल टॉस बॉल दिशा दिली स्क्वेअर लेगमध्ये. फिल्डर त्यांच्या दिशेने हा फटका होता. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. बॉडी मोल्ड केली होती, थोडेसे बेंड झाले होते आणि त्यानंतर दिशा दिली होती स्क्वेअर लेगमध्ये. त्या ठिकाणी फिल्डर होते त्यांच्या दिशेने हा फटका, त्यामुळे रन नसेल या बॉलवरती. डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू टाकत असताना रोहित घरत हा खेळाडू, शिवशंभ वरचे ओळे, तर एका बाजूला असेल स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहा संगम घरत यांचा संघ. हलक्या हाताने फक्त दिशा दिली, असं वाटलं होतं कदाचित सॉफ्ट डिसमिसल होतील. आणि इथे आपण पाहताय हलक्या हाताने एक रन या बॉलवरती मिळेल. बॅटिंग करताना समीर नाईक या फलंदाजाला, बॅटिंग करताना वहाळ टीमला धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा स्कोर कार्डवरती बिनबाद 6. या ओव्हरमध्ये पहिला बॉल चौकार, आणि त्यानंतर रोहित घरतचं कमबॅक, त्याच्याकडे असणारं व्हेरिएशन या षटकामध्ये आपण पाहिलं. पॉवर प्लेमध्ये आजच्या रात्रीमध्ये ओंकार पाटील कारगर त्याने 2च धावा दिल्या होत्या, परंतु त्यानंतर देवत संघाने मात्र आक्रमक बॅटिंग केली होती. याही वेळेला दिशा दिले, बॉडीचा वेट ट्रान्सफर केला. इनसाइड आउट खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्यांच्या हातामध्ये चालला बॉल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का असेल त्या ठिकाणी वहा संघाला. खेळाडू बाद झाला प्रयास कोळी. चांगलं कमबॅक बघा, थ्रू द कव्हर्स केले. पुन्हा एकदा आपण जर फटका पाहिला तर चांगल्या पद्धतीने बॉडीचा वेट ट्रान्सफर करतो बॉलवरती, आणि त्याच वेळेला फटका देखील चांगला होता, पण तो अंतर कमी कापला. झेलबाद झाला प्रयास कोळी.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि शेवट गोड झाला. एंड इज वेल. खरं तर वरच्या होळे संघासाठी, कारण त्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती प्रयास कोळीचा विकेट मिळाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती चालला मैदानाच्या आतमध्ये नन्ना मुन्ना राही घनश्याम भाई, टीम कॅप्टन. तो मात्र तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. इन ॲट नंबर 3 या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज बनताना पाहत आहे. सेकंड ओव्हरमध्ये संगम घरत, ॲडव्होकेट संगम घरत, तो मात्र या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला संकेत रानडे, तो देखील ॲडव्होकेट आहे, वावंजे संघाचा सामनावीर राहिला. पण त्याने आपल्या नवोदित खेळाडूला ते पारितोषिक डेडिकेट केलं, त्याला मात्र मोटिवेट केलं. त्या मॅचमध्ये चांगली कामगिरी ज्या खेळाडूने केली. आणि इथे आता संगम आला फार एंडकडून, मात्र या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेट. समोर फलंदाज समीर नाईक. धाबा बनवायच्या पहिल्या सत्रामध्ये स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीमला फुलटॉस बॉल, दिशा दिली आहे वेगाच्या आगेच टेक्निक. पुन्हा एकदा गुडघा टेकत पाडस्वीपचा प्रयत्न, आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल निघाला लॉंग लेगच्या बाहेर, दणदण करत सीमा पार, चौकार. क्या बात आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्र आणि अगदी हाकेच्या अंतराच्या बाजूलाच मोठा अड्डा आहे. आणि येणाऱ्या 23 मार्चला या खरं पिसारमे नगरीमध्ये सर्वात मोठा खरं तर बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक मोठा अड्डा होईल. आणि त्याचे आयोजक असतील स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या वतीनं. त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व दिग्गज बैल या खरं तर गावामध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे सर्वांनी नक्कीच उपस्थित राहा आणि त्या खरं तर बैलगाडा शर्यत क्षेत्राचा आनंद घ्या. आजकाल प्रसिद्धीचं माध्यम बनलंय, मोठ्या संख्येने तरुण वर्ग देखील आकर्षित झालाय या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आणि पिसारमे म्हटलं की नेहमी चांगलं योगदान राहिलं. याही वेळेला पाडोस्टिपचा प्रयत्न करत असताना आपण पाहिला त्या ठिकाणी समीर नाईकला बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचायचं होतं, थोडंसं व्हेरिएशन फ्लाईट दिली बॉलला. आणि इथे आपण पाहिला गुडघ्यावरती बॉल लागला. त्यामुळे खेळाडू सुरक्षित देखील आहे, पंचाने सांगितलं. वारंवार तोच प्रयत्न राहिला समीर नाईक या खेळाडूचा. आजकाल आपण पाहिला ट्रेंड आलाय स्लॉग हिटचे फटके. सुरुवातीला फार कमी खेळाडू हे फटके खेळायचे, पण इथे आपण पाहिला प्रत्येक खेळाडू रिस्क घेऊन हा फटका खेळत असतो. कारण या फटक्यासाठी तुमची नजर आणि त्याच वेळा पायांच्या हालचाली फार महत्त्वाच्या असतात. सेन्सिबल क्रिकेट. जेव्हा मोठा फटका आपल्या बॅटमधून येत नाही तेव्हा मात्र सिंगल डबल घेणं देखील तितकंच गरजेचं असताना ते सिंगल घेत असताना मात्र एंड बदलला. 1 रन या बॉलवरती मिळाली स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीमला. आणि एका रनने मात्र संघ पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावरती 1 खेळाडू बाद 11 धावा. घनश्याम पाटील हा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर त्याला 3ऱ्या क्रमांकावरती स्वतः कॅप्टनची भूमिका साकारतो. अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू घनश्याम पाटील. सेकंड पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. आणि या षटकामध्ये आपण जर पाहिलं फील्ड पोझिशन अगदी डीप मिड विकेटला एक फिल्डर उभा आहे लॉंग ऑन. त्याच वेळेला आपण पाहिला एक वाईडिश लॉंग आपला फिल्डर उभा केला मिड ऑफ. शॉर्ट एक्सचा कव्हर, रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि फलंदाजाला फॉलो केलं. सुरुवातीपासूनच अटॅक करण्याचा मात्र इरादा होता घनश्यामचा. आणि इथे आपण जर बॉल पाहिला जेव्हा बॅटरने स्टान्स बदलला तेव्हा त्याला फॉलो केलं संगमने. आणि कमालीचं खरं तर कमबॅक संगम घरतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अनुभवी खेळाडू आहे संगम घरत, वरचे ओळे या टीमचा प्रमुख खेळाडू म्हणून त्याच्यावरती नेहमी भूमिका राहिली. आणि इथे मात्र कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये सिंगल रन मिळाली आणि धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा 1 गडी बाद, आतापर्यंत 12 रन ऑन स्कोर कार्ड. 1 खेळाडू बाद, 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. समीर नाईकने उडवला बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत, बनतील दर्शक, कारण त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, षटकार. पिकअप शॉट या ठिकाणी पाहिला समीर नाईकचा. आणि बघा समीर नाईकने हात वरती केला, वाघ आले वाघ. आणि काय फटका सजवला त्या खेळाडूने, अप्रतिम. एनर्जॅटिक खेळाडू, थोडी लेंथ कमी होती, लवकर पिक केला बॉलला आणि स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये हा फटका. ताकद कमी होती, टायमिंग चांगलं होतं. या फटक्यामध्ये 6 धावा पाहायला मिळाल्या. धावांची गती वाढवली समीर नाईकने. यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न, हलक्या हाताने बॉल ड्राईव्ह करत असताना ड्राईव्ह लेंथमध्ये हा चेंडू होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केला डीप, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थोडे फंबल झाले, घाई केली आणि त्याचा फायदा 2 धावा आल्या. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करत असताना हे दोन्ही खेळाडू दबाव
थोडासा शिवशंभो वरच्या ओले संघाने टाकला या बॉलवरती. 2 धावा आल्या आणि या 2 रनने मात्र 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 10.00 च्या सरासरीने 20 धावा. 20 रन ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच विनर, पहिल्या सामन्याचा सेकंड मॅचचा विनर अशी लढत पाहायला मिळेल. तर निश्चित स्वरूपात बघा यानंतर सामना खेळवला जाईल. सातली फेरी अर्थात दुसरी फेरीतली पहिली लढत. एका बाजूला यश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे प्रियांशी 11 देवद. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही इथे सूचित करत आहोत की नाणेफेकीसाठी आपण शीघ्र इथे संपर्क साधावा. या दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक. ओर टू कमेंट्री बॉक्स रोशन पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये फक्त 6 आल्या, पण सेकंड ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या संगम घरत या गोलंदाजाने. त्यामुळे मोमेंटम आता थोडासा मिळाला वहाळ संघाला. वहाळ संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि टॉप ऑर्डरला 2-3 खेळाडू चांगले फॉर्ममध्ये आहेत. त्याचा फायदा नेहमी या टीमला झाला आहे. प्रतीकचं येणं बाकी आहे अजूनही मैदानामध्ये. तो देखील एक अतिशय विध्वंसक खेळाडू. परंतु मैदानामध्ये समीर नाईक त्याचं कौतुक करावं लागेल, कारण या इनिंगमध्ये समीरने आतापर्यंत 7 बॉल फेस केले आणि जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटने त्याने 14 धावाचं योगदान आपल्या टीमला दिलं. भरपूर व्ह्युअर्स या सामन्याचा आनंद घेत असताना परत गत आमचे कारपाडा तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. चला स्पीडअप करा पण प्लीज. बघा प्रत्येक टीमला सूचना असेल, तुम्हाला इनिंगसाठी जो वेळ दिला असेल त्या बरोबर वेळेमध्ये तुम्हाला सत्र समाप्त करायचं आहे. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने राहील. टायमर ऑन आहे, स्टॉपवॉच प्ले केला आहे. याही वेळेला डाऊन द ग्राउंड खेळताना बॉल ओव्हर पिच त्याला मात्र ढकलला. त्याच्या मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने हा फटका. 1 रन या बॉलवरती मिळाली. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता घनश्याम पाटीलने, पण तो प्रॉपर कनेक्शन नाही आहे, त्यामुळे सिंगल रन मिळाली. आणि आता स्ट्राईक एंडला आला आहे तो म्हणजे समीर नाईक. समीर नाईकचा स्ट्रॉंग झोन मागच्या ओव्हरमध्ये आपल्याला समजला असेल. अगदी स्क्वेअर लेगमध्ये तो चांगल्या पद्धतीने खेळत असतो. मैदानाच्या चहू बाजूला तो मारू शकतो, एवढी क्षमता त्याच्याकडे आहे. पण तो मागच्या ओव्हरमध्ये त्याने टार्गेट केलं होतं स्क्वेअर लेगला. त्याच्यावरती फोकस करत असताना चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पाडल स्ट्रिपचा चौकार, त्यानंतर शॉर्टम पूलचा षटकार आणि त्यानंतर सिंगल. 2 धावा देखील त्याच्या बॅटमधून आल्या. आता या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करणार रोहित गरत. सेकंड स्पेल आतली कडा घेतली. प्ले डाऊनचे चान्सेस होते. असं वाटलं कदाचित स्टंपचा वेध घेतो की का बॉल, आणि जर घेतला असता तर मात्र प्ले डाऊन झाला असता खेळाडू. परंतु त्या ठिकाणी डिरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती. विकेट किपरने देखील अतिशय वेगवान थ्रो केला. स्टंप्सला हिट झाला असता तर कदाचित एखादा वेगळा निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता. 1 रन या बॉलवरती मिळाली. बघा वारंवार आपण चर्चा करून काही सूचना मात्र पंचाने दिली दोन्ही खेळाडूंना. जशी वॉर्निंग फिल्डिंग टीमला असेल तशी वॉर्निंग फलंदाजांना देखील असेल. जेव्हा एखादा खेळाडू बाद विकेटवरती होईल तेव्हा डगआउटला देखील सूचना असेल, पण लगेच रेडी पोझिशनमध्ये पुढचा फलंदाज रेडी ठेवा, तयार ठेवा. याही मला यॉर्कर खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट बॉलला. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझनला फटका. घनश्याम पाटील शांत माइंडने खेळतो मैदानामध्ये. सिंगल डबलला घेऊन तो पुढे चालला. जास्तीत जास्त स्ट्राईक समीर नाईकला कशी देता येईल याचा प्रयत्न करतोय. मेन कर्दर आक्रमक खेळाडू सध्या सेट झाला, त्याला मात्र स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न घनश्याम करतोय. हे फार गरजेचं आहे, कारण जर समीर नाईकने या ठिकाणी आक्रमकता थांबवली तर डेफिनेटली त्या ठिकाणी घनश्यामला देखील आक्रमक व्हावं लागेल. व्हेरिएशन पुन्हा एकदा जेव्हा स्टान्स बदलला तेव्हा बॉलची गती काढली. अकूट टप्प्याचा बॉल टाकला रोहितने आणि इथे आपण पाहिला 22ची सिंगल रन मिळाली. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. स्वतःवरती निराश झाला आय थिंक समीर. या बॉल नंतर मोठा फटका यायला हवा होता आणि अशा ठिकाणी आपण पाहिला डॉट बॉल, ज्या ठिकाणी 22ची सिंगल रन मिळाली. रोहितचं कौतुक करावं लागेल, मग भरपूर टायमिंग आहे त्याच्याकडे. तो बॅटरचा स्टान्स रेडी करतो आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर्ड करतोय. त्यावेळेला आपण पाहिला डॉट बॉल, परंतु 22ची सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाली. याही वेळेला रिव्हर्सचा प्रयत्न, क्लीन बॉल, 4ही बुंड्या चित केलंय घनश्याम पाटीलला. रोहित गरत या गोलंदाजाने हा दुसरा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ टीमला. परफेक्ट यॉर्कर होता आणि त्याच्यामध्ये आपण पाहिला स्विचिटचा प्रयत्न झाला होता फलंदाजाकडून, पण तो पूर्णपणे अपयशी ठरला घनश्याम. आणि त्या ठिकाणी क्लीन बॉल झाला खेळाडू रोहित गरतने मात्र कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याला मिळाला.
ग्रेट कमबॅक रोहित घरतच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. धावसंख्या धावफलकामध्ये 24. मध्य रात्र होत चालली आहे आणि प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहिली मैदानाच्या अवतीभोवती वाढू लागले. श्रद्धांजली चषकचे दमदार पर्व जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहता या स्पर्धेचं आयोजन नियोजन. आणि आज स्पर्धेमधला आजच्या रात्रीमधला चौथा सामना. सुजल घरत न्यू बॅटर लेफ्टी बॅटर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. सुजल मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या धावफलकामध्ये 2 गडी बाद 24. या ओव्हरमधला शेवटचा बॉल. याही वेळेला खोदून काढला बॉलला. वाईड यॉर्करचा प्रयत्न. ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल रिस्क घेतली आहे. आणि इथे काय घडलंय. बॉल कलेक्ट केला असा रोहितने तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असा. थ्रो ॲक्युरेट झाला होता डीपमधून. पण तिथे नशिबाची साथ मिळाली सुजलला. नियतीने साथ दिली सुजलला. 1 रन मिळाली त्या ठिकाणी वहा संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहा संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 25. चला चिंद्रन क्रिकेट संघ एश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विपक्ष प्रियांशी टायगर 11 देवत या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेच इमिजिएटली नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा आल्या. आणखीन 2 षटकं बाकी आहे आणि बरोबर 15 मिनिटं 17 सेकंदाचा वेळ आपण घेतलेला आहे. त्यामुळे प्लीज थोडी घाई करा. ओव्हर रेट संगम तुमच्या संघाला मेंटेन करावा लागेल या सामन्यामध्ये. या इनिंगमध्ये ही सूचना मात्र आयोजकाच्या वतीनं असेल. आणि जर का 20 मिनिटाच्या वरती पहिल्या 4 षटकांचा कालावधी गेला तर लास्ट ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर तटिया सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. ही सूचना आम्ही पुन्हा एकदा देतो आयोजकांच्या वतीनं प्रत्येक टीमला. सेकंड कदमापाने सत्र जेव्हा होईल तेव्हा त्या सत्रासाठी मात्र तुम्हाला पोषक आणि पूरक आव्हान उभं करावं लागेल. तेव्हा आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये आक्रमक व्हावं लागेल फलंदाजांना. या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे. 4थ्या षटकामध्ये तनय भगत हा खेळाडू. यावेळेला लॉफ केला बॉलला 20 स्टेपमध्ये. फटका चांगला होता. एलिव्हेशन कमी मिळालं. अंतर कमी कापलं आणि लॉंग ऑफच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय. त्या ठिकाणी सुजल करत हा खेळाडू. 1 मोर विकेट डाऊन. 3रा धक्का असेल वहा टीमला. अक्षय दापोलकर न्यू बॅटर मैदानाकडे चालले. पहिल्याच बॉलवरती तनय भगतला मात्र विकेट मिळाला. उंच देहबोलीचा हा खेळाडू सरपातळ बांध्याचा, परंतु बॉल अप्रतिम त्याने डिलिव्हर्ड केला. स्लाइडली ऑफ स्टंप यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर पाहायला मिळाला. आमचे सन्माननीय आयोजक आपण पाहता या स्पर्धेचा आनंद घेत असताना मंचावरती त्यांचं मनापासून आपण नक्की स्वागत करूया. प्रत्येक जणांची मेहनत आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. A1 क्वालिटीचं आयोजन. ही स्पर्धा खतर आता पिसारबाई नगरीला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणणारी स्पर्धा आहे. सातत्याने आता चर्चा होते पिसारबाई गावाची या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिमाचं आयोजन, श्रद्धांजली चषक आणि खास करून रायगडच्या संघांना या ठिकाणी सर्वप्रथम प्राधान्य दिलं. हे खास महत्त्वाचं या तर स्पर्धेची संकल्पना आणि वैशिष्ट्य आहे. त्याबद्दल मनापासून मी आयोजकांचा आभार व्यक्त करेन. राऊंड द विकेट. यावेळेला बघा काय बॉल टाकला वेगाने. भन्नाट वेग होता. अप्रतिम चेंडू होता. बॉल टप्पा पडला, थोडा टॉस झाला आणि अतिरिक्त उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. बॅटचा फ्लो खाली येण्या अगोदर बॉल निघाला त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये. इतका वेग, भन्नाट वेग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे समोर जितका वेगवान गोलंदाज त्याच्यासमोर तुम्हाला बॉडी वेट फ्रंटफुटला ट्रान्सफर करूनच खेळावं लागेल. जर बॅकफुटला गेले तर तनय तुमच्यावरती हवी होतील. याही वेळेला पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी आपण पाहता तनयकडून. जणू का एखादा लेदर गोलंदाज, लेदर क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो अशा पद्धतीची ही गोलंदाजी. बाउन्सरचा वापर आपटी बार सातत्याने पाहायला मिळाला तनय भगतकडून. पहिला बॉल लेफ्टीसाठी थोडासा ओव्हर पिच होता आणि त्यानंतर सलग 2 गुड लेंथवर टाकलेले बाउन्सर पाहायला मिळाले. लेन बॉल मागचा होता. त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन तनयकडून पाहिला. सलग 3 डॉट बॉल
या ओव्हरमध्ये. आणि आतापर्यंत धावा आपण जर पाहिलं धाव फलकावरती फक्त 25, खेळाडू बाजरे 3. जबरदस्त कमबॅक तनय भगत कडून. आपटला बॉल पुन्हा एकदा पिसारबेच्या या कर मातीचा सुगंध देत मात्र बॉल नाका समोरून निघाला. त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये अक्षय दापोलकरला मात्र डॉमिनेट केलं या ओव्हरमध्ये तनय भगत या गोलंदाजाने. कौतुक करावं तेवढं कमी. अक्षय दापोलकर आपण जर पाहिला एक चांगला तगडी शरीरयष्टी असणारा हा खेळाडू, हेल्दी बॉडी लँग्वेज त्याची आहे, पण त्याच्यासमोर भरपूर वेगाने बॉल टाकणारा तनय भगत, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. अतिरिक्त उंची देहबोली आपण त्याची पाहिली, सडपातळ बांधा आणि त्याच वेळेला शोल्डरचा पुरेपूर वापर करताना आपण त्याला पाहिलं. सलग 4 डॉट बॉल आणि इथे मात्र आणखीन 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. धावसंख्या स्थिरावली धाव फलकावधी ती म्हणजे 3 गडी बाद आतापर्यंत 25. राऊंड द विकेट. यावेळेला लेग बिफोर द विकेट साठी अपील झाली. भन्नाट वेग, लोवर फुल टॉस बॉल बॅकलिपला खाली आणण्या अगोदर बॉल पायाला लागला आणि पंचांनी प्लम एलबी घोषित केलं. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय. वहाल टीमला खेळाडू बाद झालाय अक्षय दापोलकर. सलग 5वा डॉट बॉल. जर पुढचा डॉट बॉल आला तर मात्र स्पर्धेमधलं मेडल षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. अनेक रेकॉर्ड्स कधी आम्हाला जतीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. या स्पर्धेमधले 5 विकेट हॅट्रिक पूर्ण होताना मग पाहिल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याच वेळेला 4 मेडल षटक देखील आपण पाहिले. विशाल मात्रे कुटारी, त्यावेळेला संदीप पाटील सिद्धी करवलेचा खेळाडू, त्याच्या देखील नावाची विकेट हॅट्रिक पाहिली. भरपूर रेकॉर्ड्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. परंतु आणखीन एक मेडल षटक होईल का? आतापर्यंत 4 मेडल षटक झालेत, 5वा होईल का? नवीन फलंदाज मैदानाकडे आलाय त्या ठिकाणी रुशल घरत. आणखीन एक मधल्या फळीतला स्फोटक खेळाडू, पण समोर वेगावरती स्वार होणारा वेगवान जलदगती गोलंदाज. यावेळेला अनप्लेबल डिलिव्हरी आणि इथे आपण पहिला बाउन्सर वापरलाय. पंचांचा निर्णयाला वाईड बॉल कॉल. 1 फॉर 1 ओव्हर ही सूचना मात्र गोलंदाजाला मिळेल. यावेळी जास्त शोल्डरचा वापर केला, आपटी बार पाहायला मिळाला आणि पंचांनी मात्र इथे वाईड बॉल घोषित केलाय. त्यामुळे एक्स्ट्रा रन या ओव्हरमध्ये मिळेल. धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहता 26 वरती. अंतिम चेंडू. 2 खेळाडू एकमेकांशी संवाद साधत असताना रुशल देखील आपण जर पाहिला तनयच्या दाटणीचा खेळाडू आहे. त्याची देखील उंची आपण पाहिली भरपूर आहे आणि त्याच्याही डोक्याच्या वरून बॉल गेला. त्यामुळे अनप्लेबल डिलिव्हरी. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. यावेळेला मिस टायमिंग, झेल होईल का? झेलची संधी आणि इथे खेळाडू बाद. जरी ओव्हर मेडल नसलं तरी मात्र ग्रेट कमबॅक या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तनय भगतचं. कारण एक वाईडच्या स्वरूपात त्याने रन खर्च केली एक्स्ट्रामध्ये आणि धावसंख्या आपण जर पाहिली 26. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर ब्रेक लावला पूर्णपणे धावसंख्येला. पण तो अजूनही मैदानामध्ये समीर नाईक उभा आहे. पहिल्या 4 षटकामध्ये काय घडलं हे भूतकाळ तुम्हाला विसरायचा, तर येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये आक्रमक व्हावं लागेल. आणि आपण पाहिला जवळजवळ 40च्या पुढे जर हा संघ गेला तर फाईट करता येईल या टीमला, कारण या टीमकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. वाळ संघाकडे फिरकीचे जादूगार आहेत. नेक्स्ट मॅच असेल कदा देवत विपक्ष, एका बाजूला चिंद्रन. दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा टॉससाठी. टॉस केला जाईल या षटकानंतर, पहिल्या सत्रानंतर. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय वरचेवळे संघाचा सुमित घरत हा खेळाडू. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक आता भरपूर निर्णायक राहील या मॅचमध्ये दोन्ही संघांसाठी. कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये धावगती पूर्णपणे थांबवली त्या ठिकाणी वरचेवळे संघाने. जर का या ओव्हरमध्ये 15+ रन आल्या तर मात्र डोकेदुखी राहील पुढच्या इनिंगमध्ये वरचेवळे संघासाठी. तर एका बाजूला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल समीर नाईक आणि त्याच्या बरोबरीने असणारा खेळाडू नवीन फलंदाज धीरज पाटीलला. लास्ट ओव्हर आउटफील्डचा फायदा घेता येईल का? थोडा आपण जर पाहिला शांत कदर माहोल तयार झाला, ज्या ठिकाणी धावांची गती कमी झाली. षटकार चौकार जसे येतील तेव्हा मात्र तुम्हाला थोडासा टाळ्या शिट्ट्यांचा आवाज मैदानाच्या बाहेरून पाहायला मिळेल. समीर या षटकामध्ये एक कदम पाहिला धीरज स्ट्राईक एंडला. समीर नाईक
स्ट्राईक एंडला धीरज बोल गोलंदाजी मध्ये डाऊन द ग्राउंड खेळत असताना फक्त दिशा दिली अलॉंग द कार्पेट. सेकंडचा कॉल फेकी करा. प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचा आहे. उदय खरं त्या ठिकाणी आहेत आय थिंक सिनियर खेळाडू आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. उदय घरत म्हटलं की प्रचंड अनुभवी खेळाडू 40+ मास्टर आणि त्यांचा थ्रो थोडासा खराब झाला. जर एका एंडला कोणता थ्रो झाला असता परफेक्ट तर एखादा विकेट मिळाला असता. आणि त्या 2 धावा आल्या. 2 रनच्या मध्येने संघ पुढे चालला. 28 धाव फलकावर धीरजचं हे षटक आणि समोर पुन्हा एकदा समीर नाईक रिव्हर्सचा प्रयत्न. दिशा दिली आहे शॉर्ट थर्डमॅनला. कमालीचे एफर्ट्स लावले फिल्डरने. बॉलला थांबवलं. क्या बात आहे. जबरदस्त कमबॅक या कदर गोल क्षेत्ररक्षणाने केलं. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहिला त्या ठिकाणी अक्षय भगतला गुड फिल्डिंग. दोन्ही फिल्डरला अलर्ट राहावं लागतं. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅनला आणि तिथे मात्र चांगल्या पद्धतीचा खेळाडू उभा होता अक्षय. त्याने मात्र बॉलला थांबवलं. रन नाहीये. डॉट बॉल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याही वेळेला फटका लॉफ केलाय. कॅप मध्ये फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचा फिल्डर थोडासा बाजूला उभा होता. वाईडिश लॉंग ऑफला त्याचा फायदा झाला समीर नाईकला आणि बॉल एक टप्पा घेत चालला बाउंड्रीच्या बाहेर. मस्ट नीडेड 4 चौकार. समीर नाईक काय फलंदाजी करतोय. शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबला. प्रयत्नांची पराकाष्ठा त्याने केली. न डगमगता न डळमळता न थकता न थांबता न हारता त्याने प्रयत्न केले. 12-21 वरती खेळतोय आणि पहिला खेळाडू असेल या इनिंगमध्ये वाह संघासाठी ज्याने चांगली कामगिरी साकारली. चौकारला खरं तर या बॉलवरती अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. याही मला गुडघा टेकत लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला. पुन्हा एकदा उदय फंबल झाले. सेकंडचा कॉल. निघाले दोन्ही खेळाडू. बघा या धावा देखील फार महत्त्वाच्या असतील. सिंगलला डबलमध्ये त्या ठिकाणी परावर्तित करत असताना चांगलं कॉलिंग दोघांमध्ये होतं आणि रनिंग बिटवीन द विकेटमध्ये भरपूर एनर्जॅटिक आहे समीर नाईक. 34 धावा समीर स्कोर कार्डवरती. अजून 2 बॉल बाकी आहेत आणि धाव फलकामध्ये 34. 34. एका दुसरा स्कोरिंग शॉट एका दुसरा मोठा फटका येईल का या बॉलवरती हे पाहावं लागेल. सोडलाय. बॉलला सोडण्याचा निर्णय बघा त्या ठिकाणी समीरने घेतला. लाईन लवकर ओळखली. त्याला माहिती होता हा बॉल थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवला पंचाने. मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्स या बॉलवरती मिळेल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 35 धावा धाव फलकावरती. समीर नाईक संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. याही मला वन्स अगेन आपण पाहिला दबाव गोलंदाजावरती. पुन्हा एकदा आपण जर पाहिला हा वाईट बॉल आहे. दबाव गोलंदाजावरती क्रिएट केला समीर नाईकने. कॉन्फिडन्स त्याचा थोडासा हाय झालाय समीर नाईकचा आणि भरपूर चांगल्या पद्धतीने इनिंग साकारले आता पण आपल्या संघासाठी. 13 बॉल 23 वरती खेळतोय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 36 धावा धावफलकावरती आहेत. 40+ होईल का. कदाचित होतील. बॉलने घेतली उंची आणि इथे अंतर कमी कापलंय आणि या ठिकाणी आपण जर पाहिला झेलबाद झाला समीर नाईक. एकतर्फी झुंज मात्र या ठिकाणी संपली. समीर नाईक मात्र चाललाय मैदानाच्या बाहेर झेलबाद होऊन. चांगला झेल टिपला स्क्वेअर लेग मध्ये. थोडासा आपण पहिला बॉलने उंची जास्त घेतली. लवकर बॅटचा फेस आपण जर पहिला बॅट वरती आली त्या ठिकाणी मिस्टामिंग स्ट्रोक उंची जास्त घेत मात्र बॉल त्या ठिकाणी झेलबाद झाले. विसावला स्क्वेअर लेगच्या हातामध्ये. समीर नाईक बाद झाला. तर लास्ट बॉल. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. न्यू बॅटर वाह संघाचा ऋषिकेश घरत. टार्गेट सेट करणारा हा शेवटचा बॉल असेल आणि तो फेस करण्यासाठी ऋषिकेश घरत मैदानाच्या आतमध्ये चालला. 2 वाईड बॉल जरूर टाकले गोलंदाजाने परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलं. त्याचं कमबॅक पाहायला मिळालं. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं समीर नाईकला. प्रेशर वाहा संघावरती क्रिएट केला. सनी भगतने डीपमध्ये चांगला झेल टिपला. ऋषिकेश हा खेळाडू लास्ट बॉल फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला. 36 धावा आहेत. शेवटच्या बॉल होती. किती धावा येतील. लॉफ केला बॉलला थ्रू द कव्हर्स. संगमच्या हातामध्ये सेफ हँडमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. झेल कॅरी केला संगम घरतने आणि इथे मात्र शेवट गोल झाला. तो म्हणजे शिवशंभो वरचे ओळे संघाचा. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 36 अशी धावसंख्या स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल टीमच्या माध्यमातून धावफलकात आली. आता सेकंड इनिंगमध्ये बनवायला लागतील 38 आणि या 38 धावा कशा बनवल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण आवाजामध्ये करूया. बदल आवाज असेल सेकंड इनिंगमध्ये आमचे समालोचक मित्र आकाश शिल्के चिंचवली. त्या अगोदर आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे असतील आमचे महागुरू MD गडगे सर. धन्यवाद. थँक्स रोशन पाटील. इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला यश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विपक्ष प्रियांशी 11 देवत राजेश शेठ महादे यांच्या शुभास्ते
सन्माननीय राजेश्वर महादे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. बघा हेडसाठी अजय कडूने पुकार दिला. नाणेफेकीचा कौल इथे यश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाच्या बाजूने अजय नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण करू. सामना पाहतो एका बाजूला देवद विपक्ष चिंद्रन. निश्चित स्वरूपात तुम्ही एक दोन्ही संघाने विजय संपादित केलेला आहे. संघाच्या दृष्टिकोनातून ही लढत मात्र किती महत्त्वपूर्ण असणार आहे? ही लढत खूप महत्त्वाची आहे आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. प्लेइंग 11 अर्थात 11 मध्ये तुमच्या काय फेरबदल असेल? नाही, तेच आहेत. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. या देवत क्रिकेट संघ नाणेफेक गमावलेले आहे. प्रथमतः तुम्हाला शतरक्ष इथे फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सामना 5 षटकांचा असेल. किती धावा बनवण्याचा मानस असेल? 55 ते 60. यापूर्वी चिंद्रन विपक्ष देवदाशी लढत झाली होती प्रकाश ज्योतातील स्पर्धेत. बघा आमचे ऑर्गनायझर JD पाटील इथे उपस्थित आहेत. संतोषन म्हात्रे, रमेशन म्हात्रे यांचं आयोजन आहे. कसं वाढलं आयोजन? का अनुभवलं या मैदानामध्ये तुम्ही? आयोजन तर खूप चांगलंच आहे. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल यश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन अर्थात दत्ताशेठ पाटील पिसारवे यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर एका बाजूला प्रियांशी 11 देवत म्हटलं तर अक्षय म्हात्रे पिसारवे आणि सिद्धू पाटील पिसारवे यांनी पुरस्कृत केलेला संघ. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. बघा सर्व प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे. लाल मातीच्या प्राधान्याने लाल मातीचा खेळ मात्र महाराष्ट्र दिनाच्या 1 मे या महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून आमचे पिसारे गावातील माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे, सन्मान्य उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, उद्योजक राजेश शेठ महादे, प्रकाश शेठ म्हात्रे माजी सरपंच, आमचे गोरखदादा म्हात्रे आणि JD पाटील यांच्या संकल्पनेतून 1 मे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून इथे पिसारवे गावाच्या क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थाने कुस्तींच्या दंगली आपल्या भेटीसाठी, कुस्ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. आणि त्याकरता आम्हा सर्वांच्या वतीने आपल्या कुस्ती स्पर्धेला अर्थात लाल मातीला प्राधान्य देणाऱ्या या स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा असणार आहेत. आणि जे कुस्ती पैलवान आहेत त्या सर्वांनी मात्र 1 मे रोजी या गावामध्ये कुस्तींच्या ज्या लढती होणार आहेत त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असे JD पाटील पिसारवे यांच्या वतीने आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण इथे करण्यात आलेलं आहे. हो टू कमेंट्री बॉक्स. यापूर्वी रोशन पाटील तारा यांचा आवाज ऐकला. आता बोलणार आहोत आकाश पाटील चिंचवले यांच्याकडे. थँक्यू सर. एका मैदानी खेळाची चर्चा राहिली आणि दुसरा मैदानी खेळ देखील आता येत आहे. पिसारवे म्हटलं तर मग अगदी या क्रीडा नगरींना आता आपण पाहतोय कला क्रीडा झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्र आता फक्त उरलं असणार आहे. त्यामुळं अगदी हे गावाचं नाव देखील आता भरपूर मोठ्या संख्येनं आपल्याला जरूर ऐकायला मिळतंय. आयोजकांना देऊयात शुभेच्छा. टेकतोस कुठे गुडघे, इतक्यात जिंकून आलेला तू इतका गड आहे. संघर्ष जितका कठोर तितकी मजबूतता मित्रा. थांबू नको, आता राहिलेला थोडाच चढ आहे. त्यामुळे आता हा जो प्रवास आहे तो प्रवास पाहूयात कुठला संघ अगदी आपल्या बाजूने लावतील यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये जात आहोत. आपण टेनिस क्रिकेट .inच्या सोबत अगदी आमच्यासोबत स्टुडंट आहात त्या सर्व प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. जो प्रेक्षक वर्ग प्रेक्षक गॅलरीमधून सामना पाहतोय, अगदी मैदानाच्या आजूबाजूनं सामना पाहतोय, त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. आणि मॅचमध्ये आपण सर्व आता इंटर होऊयात. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले, काउंटडाऊन स्टार्ट नाउ. सुरुवात होतीये डावाची. शिवशंभो वरचे ओवले संघ खेळण्यासाठी झालाय तयार. मॅच नंबर 23 कायरा 11 यंगस्टार वहाल वर्सेस शिवशंभो वरचे ओवले. दोघांमध्ये मॅच. 30 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. पहिला चेंडू, सुंदर बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा तोफखाना असलेला संघ. 5 ओव्हर लिमिटेड ॲडिशनचं क्रिकेट, शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये इथे गोलंदाजी करायची आणि त्यामध्ये 5 ओव्हरमध्ये ज्या धावा बनल्यात टार्गेटसाठी थोड्यासा आपण पाहिलं की आता कमी असणार आहेत, परंतु लोएस्ट स्कोरिंगचे सामने आहेत ते नियमितपणे आपण पाहतो की मोठे सामने झालेत. हा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला खेळलेत. समीर नाईकला चकवत लॉंग ऑन मध्ये बॉल जातोय. घरंगलत सीमा रेषा पार, चौकार.
सुंदर सुरुवात, वेल बिगन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात झाली आहे. आधीच आपण पाहिलं की धावा कमी बनलात आणि त्यामध्ये घनश्याम वरती जो हल्ला चढला गेलाय त्या हल्ल्यावरती आपण जरूर पाहू शकतो. आता ते अट्रॅक्टिव्ह बनत चालत. पहा इथे चांगली फिल्डिंग आहे. त्या रिझन मध्ये आपण त्यांनी फिल्डिंग सेट केलेलं पाहिलं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रनसंख्या आपण धावफलकावरती जरूर पाहू शकतो. त्या म्हणजेच 5 धावा लागलेल्या आहेत. अनालायसिसनं जर विचार केला तर 37 धावांपर्यंत पोहोचायचं म्हटलं तर मग 8च्या सरासरीनं जरी चाललंय तरी देखील आपण पाहू शकतो की सामना ते जिंकू शकतात. यात काहीच मात्र शंका नाही आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक असणाऱ्या षटकामधून घनश्यामची गोलंदाजी एन्जॉय करायला मिळते. 2 बॉल शिल्लक आहेत. यस, अच्छा ओके. मॅच कडे जाऊ. 7.38च्या सरासरी चाललेत. ओ सुपर बॉल. पहा किती सुंदर गोलंदाजी होताना पाहायला मिळते. घनश्याम म्हटलं ना, खास करून यंदाच्या सीझन मध्ये 2024 आणि 25 या सीझन मध्ये, या सीझनच्या दरम्यान यंगस्टार वहाल संघानं जसं इम्प्रेस केलंय ना त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी, त्या गोष्टी पाहणं, त्या गोष्टी पाहणं आणि फक्त पाहतच राहणं अशीच चित्र त्याने मैदानामध्ये दाखवलेले आहेत. आणि त्यापैकी एक उत्तम उदाहरण या बॉलवरती पाहायला मिळालं. शेवटचा बॉल घनश्यामच्या षटकामधून आपण पाहिला आणि शेवट गोड केला त्यानं. विकेट घेऊन पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये यश आलं त्यांना. तर बघा पुढील महिन्यामध्ये चला फिल्डिंग रचना लगेच करून घ्यायच्या. बघा क्षेत्ररक्षण रचना लगेचच करून घ्यावी. क्या बात आहे. आता सूरज चौधरी आपल्या बोटांच्या ताळावरती सर्वांना नाचवण्याचा एक मनसोबा घेऊन आलाय. भोजनानंतर तो आता अजून आपण पाहतो अग्रेसिव्ह बनत चाललाय. आता 12 नंतर आपण एका वाढदिवसाकडे वळणार आहोत. आपल्यासोबत आपण पाहतो आपले स्कोरर मित्र ज्यांनी इम्प्रेस केलं आजच्या 3ऱ्या रात्रीमध्ये, अर्थातच 4थ्या रात्रीमध्ये. गोंधले आमचे नितीन जतीन. यस, मॅन फ्रॉम उसडणे आपल्या बोटांच्या जादूनं, आपल्या हाताच्या साह्यानं, हातामधील असलेल्या लेखणी यंत्राच्या साह्यानं ज्यांनी सर्वांना इम्प्रेस केलेल्या. मग ही स्पर्धा नाही, अनेक साऱ्या स्पर्धा ज्यामध्ये त्यांचा नाव उल्लेख आवर्जून केला जातो. कारण ज्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन मांडतात ना ते भरपूर बेनिफिटेबल राहतं. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. जतीन, ये आने वाला साल आपको रास है, जो आपके पास ना हो आपके पास है, अगर आपकी शादी हुई ना हो तो फिर रिश्ता लेकर आपकी सास आहे. या अशा भरपूर शुभेच्छा आपण त्यांना देऊ. मॅचकडे जाऊ. श्रद्धांजली चषक आपण सर्व इथे एन्जॉय करत आहोत. एक मोठं पर्व आणि त्यामधील मॅच नंबर 23, एक ताकदवर मॅच, 2 ताकदवर संघामध्ये, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई, विजेता वर्सेस विजेता हा सामना. होतं विकेट कट करायचा प्रयत्न होता. पहा तिकडे रन्स घेण्यासाठी गेलेत. चांगली आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी. खास करून मोठ्या फटक्यांची आतषबाजी होत नाहीये. सुरुवातीला एक फटका आला होता, त्याच्यानंतर आपण जर विचार केला ना तर मग तिथून जवळजवळ 6 चेंडू गेलेत. एकही मोठा फटका सोडा 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीयेत. याचंच नाव आहे यंगस्टार वहाल. या गोलंदाजीचं नाव आहे यंगस्टार वहाल. कारण ज्या पद्धतीनं मैदानामध्ये ते गोलंदाजी करतात, त्यांचे सर्व जे आपण पाहतोय छोटे छोटे खेळाडू, यंगस्टार खेळाडू, छोट्या सणीचे ते प्रतिभावंत खेळाडू, अशी प्रतिभा मैदानामध्ये दाखवतात ना की अलौकिक. होतं विकेट. सुपर बॉल आहे. पा व्हेरिएशन न भरलेली गोलंदाजी. कधी मीडियम पेसनं बीट करतायत तर कधी फास्टर मोड ते अटॅकिंग मोडवरती ऑन करतायत. अशा पद्धतीचा अटॅक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. व्यासपीठ पूर्णपणे भरलेलं. मान्यवरांचं आपण पाहतोय अगदी गडगे सरांसोबत चर्चा चालू आहे तिकडे. आणि पुढील कार्यक्रमांची रूपरेषा अजून कसं मॅनेजमेंट करावं याकडे त्यांचं सर्वांचं लक्ष आहे. मॅचकडे देखील तेवढंच. अक्रॉस द बॅट गेलेत बॅट्समन. फटका खेळलाय ऑन साइडला. फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये बॉल. एक बाउन्स बॉलला आपण पाहतोय प्रयास कोहलीनं
टिपलंय, फेकी तेवढीच छान पाहायला मिळाली आणि रनिंग बिटवीन द विकेटचा आढावा आता पंच घेत आहेत. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत अगदी आपण पाहतोय चांगला धावा इथे आता या बॉलवरती एकवटल्या गेल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. रिस्की रन टू गेट अँड इट्स कम्प्लीट. आणि अगदी आपण पाहतोय या बॉलवरती धावा आल्या असतात. धीरजच्या ओव्हरमधून 3 धावा खर्च झाल्यात. हे देखील षटक चांगलं चाललंय वहालसाठी. धाव फलकावरती आपण पाहतोय टोटल 8 धावा एकेरी अंकामध्ये. ड्युअल डिजिट मध्ये अजूनही पदार्पण झालं नाहीये. पाठलाग जर विचार केला आपण तर मग अगदी 37 धावांचा करायचा आहे. अजूनही उर्वरित 3 षटकांचं येणं बाकी आहे. हाल्फ हेलिकॉप्टर गोफणी सारखी बॅट फिरवली आहे. ऑन साइडला फ्लिक केलाय. फ्लिकर शॉट, 1 बाउन्स ओव्हर द टॉप. टॉप शॉट, देखना फटका, चौकार. क्या बात आहे. जतीन गोंदलीसाठी डेडिकेशन आणि त्याच्यासाठी डेडिकेट केलेला हा सॉन्ग आहे. सूरज चौधरी यांच्याकडून शुभेच्छा आल्या. जतीन तुम्ही स्वीकार करा आणि त्यानंतर मग बाकीचं पुढचं बोलायची गरज नाहीये. एकूण धावा झाल्यात 12. ड्युअल डिजिट मध्ये आता झालेलं पदार्पण या षटकाच्या या प्रिव्हियस बॉलवरती आलेला चौकार आल्हाददायक ठरलाय. तो म्हणजे शिवशंभो वरचेवले संघासाठी. बॅट्समन ऑन साइड सुमित. सुमितसाठी हा बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु मिड ऑफला बीट करू शकले नाहीयेत. मिड ऑफ मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. 1 धावेसाठी आपण पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली आणि अशा पद्धतीनं या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती देखील आपल्याला 1 धाव पाहायला मिळते. अशा पद्धतीनं टोटल 13 धावा धाव फलकावरती, जिकडे 6.5च्या सरासरीनं परावर जाण्याचा हा निर्णय फलंदाजी करणाऱ्या शिवशंभो वरचे ओळे संघाचा पाठलाग करत असताना 1 गड्याचा मोबदला त्यांनी मोजलाय. क्या बात आहे. ज्यांचे आपण कटआउट पाहतोय अगदी आज त्यांच्या स्मृतीला उजाला देण्याचा हा प्रयत्न आयोजन कमिटीचा. मग ठीक. त्यामध्ये बघा इथे फलंदाज आणि गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी सन्मान्य प्रकाश म्हात्रे माजी सरपंच पिसारबे यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. आणि फलंदाजांनी षटकार हॅट्रिक इथे प्राप्त केली तर प्रकाश म्हात्रे साहेब माजी सरपंच पिसारबे यांच्या वतीने 2000 रुपयाचं इथे बक्षीस दिलं जाईल. ओ सुपर बॉल. क्या बात आहे. वन्स अगेन ऑन द अटॅक घनश्याम पाटील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं पेवन स्पेल. त्यानंतर आता आपण पाहतोय दुसऱ्यांदा त्याला प्राचारण केले जाते. कर्णधार पूर्णपणे जबाबदारी त्याच्यावरती टाकतात. बॅकअपची गरज आहे टीमला. अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे वाईटसाठी हा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमकडून हा रिव्ह्यू आपण पाहतोय अप्लाय केलाय, क्लॅम केलाय त्यांनी की वाईट बॉल आहे. पंचांच्या निर्णयाला पूर्णपणे त्यांनी आता चॅलेंज केलंय. शिट्टीचा आवाज SDC खास करून प्रेक्षकांना आता जागे करतायत. एवढा चांगला आवाज जर कोणाच्या कानात जर गेला ना तर मी म्हणेन ज्यांच्या अगदी डोक्यामध्ये अल्कोहोलने शिरकाव केलाय ना तो देखील उडून जाईल. निर्णयाची अपेक्षा आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. तिसरे पंच आपल्यासोबत सचिन कडू ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. श्रद्धांजली ट्रॉफी 20-25 चे पर्व जय भोलेनाथ गावदे क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीनं स्वर्गीय नीरावंतीताई म्हात्रे यांच्या स्मृतीला आपण पाहतोय उजाला देणारी स्पर्धा. उमेश राजे तलोजा मजकूर आणि आकाश केनी पेठाली यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर तुमचं श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत स्वागत आहे.
क्या बात आहे, क्या बात आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन आणि मनोरंजनानं आपण पाहतो. येस, अंपायरचा डिसिजन आलाय. दे गोइंग विथ ऑन फील्ड अंपायर डिसिजन. सो इट्स अ फेअर बॉल. व्हाईट बॉल नाही आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. मॅचकडे जाऊ. षटक क्रमांक 3 सुरू. घनश्याम दुसऱ्यांदा आलाय मैदानामध्ये. राऊंड द विकेट. ओ फिंगर रोल केलंय. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. टर्न केलं होतं बॉलला. तिरप्या रेषेतलं वलन दिलं होतं विथ वेग. अशा प्रकारची गोलंदाजी म्हटली ना तर मग गोलंदाजी फॉलो थ्री, त्याची रनवे, त्याची ग्रिपिंग, त्याचं आयन हँड कॉर्डिनेशन, त्यानंतर रिलीजिंग ऑफ दी पॉवर, या पंचमहाभूताच्या 5 गोट्या आहेत. अगदी कधीतरीच या गोष्टी एकत्रित येतात आणि मग अशा प्रकारच्या गोलंदाजीचा आपल्याला आस्वाद घ्यायला मिळतो. घनश्याम पाटील छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू आज इम्प्रेस करतोय सर्वांना. अगदी गोलंदाजी पहा किती छान. 2 षटकं आतापर्यंत तो फेकत आलेला आहे. जवळजवळ 11 बॉल फेकलेत आणि 9 बॉल फेकलेत आणि 9 बॉलमध्ये 5 धावा त्यानं खर्च केल्यात फक्त. ओ पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून खेळायचा निर्णय होता. बॅट्समन डिसमिस झालेत. विकेट किपरनं काम तमाम केलंय. मागून आपण पाहतोय अगदी चांगली भूमिका निभावत असताना बाद केलं जाईल. पहिला धक्का बसतोय सुमित नावानं. 100च्या स्ट्राईक रेटनं आपण पाहतो फलंदाजी करत होता. इथे मात्र बाद व्हावं लागतंय त्यांना आणि 4थ्या बॉलवरती घनश्यामचा आपण पाहतोय विकेटमय कमबॅक पाहायला मिळाला. 13 झालेत टोटल. 13 रन्स धाव फलकावरती. जिकडे 2 गड्यांचा मोबदला आहे. येणाऱ्या आता 14 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 14 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 24 धावांची. यश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाचे पॅकर्स अर्थात पुरस्कर्ते दत्ताशेठ पाटील पिसारवे यांचं आगमन झालेलं आहे. आपले स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे आपले प्रणेते रमेश शेठ म्हात्रे, उद्योजक पिसारवे यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं सरसे स्वागत आहे. 14 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. कोणी कल्पनाही केली नसेल या सामन्याची की हा सामना एवढ्या मोमेंट पर्यंत येईल. हीच तर गोलंदाजी आहे टीम वहालची. या गोष्टींसाठी ते परिचयित आहेत. मग फलंदाजी असू दे किंवा गोलंदाजी असू दे, खास करून इम्प्रेस केलंय. ज्या संघामध्ये आपण स्पिनरचा अटॅक पाहिलाय ना ते संघ आपण पाहतोय 2025 मध्ये ताकदवर संघ म्हणून ओळखले जायला लागलेत. कारण की सध्याचं क्रिकेट आपण पाहिलं शॉर्ट टर्म क्रिकेट आहे आणि इकडे जितके जास्त डॉट बॉल तितके जास्त आपण पाहतोय किफायतशीर आपण त्यांचा खेळ पाहिलेला आहे. आणि या गोष्टी झाल्यात मैदानामध्ये. सुरुवातीलाच कॅपिटलायझेशन केले जाते. आपण जर विचार केला वहाल संघाचा त्यांनी प्रथमतः आणलं होतं घनश्यामला. खास करून अनेक संघाचा एक रणनीतीचा भाग राहतो टायमिंग अलर्ट आहे. यस, याची देखील आपण नोंद घ्या. रणनीतीचा भाग राहतो की ते काय करतात, नवीन चेंडू आहे मग आपण फास्टर गोलंदाज वापरू पॉवर प्ले मध्ये. परंतु हाच सगळ्या गोष्टींना कुठेतरी आपण पाहतो हातखंडा लावत वेगळ्या निर्णयाने जाणारा हा वाल संघ आपण पाहतोय. क्या बाद आहे. काय गोलंदाजी, काय गोलंदाजी. फक्त आणि फक्त एक धाव 2 षटकांचा आपण पाहतोय एक कोठा त्यानं दिला. 12 चेंडू मध्ये 6 धावा खर्च करत 2 गड्यांना त्यानं बाद केलेला आहे. गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत घनश्याम पाटील साठी. तर पाण्याची पूर्तता करायची आहे. मैदानामध्ये पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. क्रिश्चियन मात्रे गोल्डमॅन व्यासपीठावर आल्यानंतर सँडी डीजे वलवली आमचे सूरज चौधरीने अतिशय सुंदर संगीत त्यांच्या माध्यमातून इथे आपल्याला ऐकायला मिळालं. अगदी आपण पाहतोय अप्रतिम संगीत आहे. खास करून स्पर्धा आणि संगीत या 2 गोष्टींचा एक मेळ घालून जाणारा आणि त्याबद्दल आमचे क्रिश दादा म्हात्रे यांच्याबद्दल अगदी महिमा सांगून जाणारे संगीत आहे. त्या संगीतानं
आपण पाहतोय नक्कीच उंच भरारी घ्यावी, कारण त्या पद्धतीचे बोल आपल्याला पाहायला मिळाले आणि तेवढंच चांगलं संगीत बनवलेलं आहे. त्यांना देखील आपण ट्रिब्यूट देऊया आणि त्यासह मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊ. येणाऱ्या 12 बॉलचा आता खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे, जिकडे आपण पाहतोय की 11.50च्या सरासरीनं आता पर ओव्हर जो रिक्वायर रन रेट आहे तो रन रेट आलेला आहे. आणि या आता रन रेटला फेस करायचं म्हटलं तर किमान एखादा मोठा फटका प्रत्येकी 6 बॉलमध्ये येणं तितकंच महत्त्वाचं. हे घडेल का? काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल आणि कोण हारेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. अगदी जर विचार केला घनश्याम पाटीलचा तो स्पेल अगदी एवढा आल्हाददायक ठरलाय की त्या 2 षटकांनी आता जिंकण्याची ताकद आणि लढण्याची क्षमता दिली आहे. ती म्हणजेच स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल संघाला. ते म्हणतात ना, पडला असशील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, रडला असशील हजारदा पण झाले गेले ते आता विसर, मुठावल अश्रूआवर लक्षावरती रोख नजर आणि असेच प्रयत्न तू पुन्हा पुन्हा कर. ते प्रयत्न केले त्यांना मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकामध्ये आपल्या संघासाठी जी गरज होती त्या प्रकारची गोलंदाजी त्यांना दाखवली आणि ती गोलंदाजी दाखवत असताना आपल्या संघाला आता मजबूत स्थितीमध्ये आणलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर वरचे ओळे संघ त्यांना फाईट बॅक देतोय. त्यांच्याकडे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत, 23 बनवायचे आहेत. 12-23चं समीकरण म्हटलं तर या मैदानावरती हे समीकरण एवढंही मोठं नाही आहे. या मैदानावरती धावांचा पाऊस पडताना आपण पाहिलाय. ज्या वेळेला बॅटच्या मधोमध बॉल येतो ना त्यावेळेला आपण पाहिलंय की बॉल सहज म्हणता सीमारेषा पार झालाय. अक्षरशः आपण पाहिलो की अनेक मैदानामध्ये काही फलंदाजांना स्ट्रगल करावा लागतो. ते ज्या वेळेला बॅटनं बॉलवरती आघात करतात, बॉलला आपण पाहतो अक्षरशः बॉल वेदनेनं विव्हळतो. इथे तसं नाहीये, बॉलला गुदगुद्या होतात आणि बॉल म्हणता सीमारेषा पार येतो. हा चेंडू जाऊ दिलाय, पंच बळालेत, दोनही हात भूमीला समांतर करत इशारा दिलाय. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त एका धाव्यानं धावफलकाला आता नवा आकार मिळेल. रणसंख्यामध्ये थोडे चेंजेस झालेत. पॉईंट फलकावरती टोटल 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात खेळतात. 12 बॉल 22ची गरज. जास्त बॉल बाहेर आला होता, फिंगर रोल केले होते. पुन्हा एकदा अजून एक मॅजिशियन सुजल. काय गोलंदाजी पाहायला मिळते, अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण इकडे पाहतोय. अंपायरच्या अगदी निर्णयाशी सहमत नव्हते, परंतु पंचांकडे आपण पाहतो. यस, बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल साठी ते पंचांकडे जाण्याचा निर्णय घेतात. एक रिव्ह्यू झालेला आहे ना? हा, यस. त्यामुळे आता हा क्लेम तुम्हाला करता येणार नाहीये. अंपायर डिसिजनला तुम्हाला सामोरं जावं लागेल. याच्या आपण नोंद घ्यायची. मॅचकडे आपण जाऊ. 11 बॉल 22ची गरज. सुंदर गोलंदाजी सुजल मैदानामध्ये. ऑन द अटॅक, गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती. ओव्हर द विकेट, स्विंग अँड मिस. वन्स अगेन, वन मोर टाइम. अजून एक सलगचा हा दुसरा कन्झिक्युटिव्ह डॉट बॉल. क्या बात है. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन देतोय. ते म्हणतात ना, छोटे छोटे गड्डे बॉलर के अड्डे. लेग स्विंग गोलंदाजी यानी की अनुशासन से भरी हुई गोलंदाजी. आणि या गोलंदाजीला फेस करणं एवढं सोपं नसतं. पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले होते आणि आलेले तिथेच राहून गेले, कारण मागून विकेट किपरनं काम तमाम केलंय. आणि हा धक्का बसलाय तिसरा. 15 या धावसंख्येवरती शिवशंभो वरचे ओलेला फलंदाज बाद. क्या बात है. अगदी आपण पाहिलं तर बांध कर जंजीरें मेरे कदमों को, मेरे अपनों ने ही मुझे फसाया, कर लूंगा आजाद मैं खुद को, ये मेरे अस्तित्व ने मुझे इसे कहा. अशी लढाई लढावी लागेल ज्या वेळेला अशा प्रकारच्या आपण समीकरणांना सामोरं जातो ना त्यावेळेला. हो, पुन्हा एकदा सुजल आज वेगळ्याच लयमध्ये आहे. ज्या पद्धतीनं बॉलला टर्न देतोय ना, कलाटणी देतोय मॅचला, आणि पूर्णपणे या मॅचमध्ये इंटर झालाय यावेळेला वहाल संघ. त्यांची गोलंदाजी, त्यांची प्रमुख ताकद बनलेले आहे. आज पुन्हा एकदा आज ते दाखवत आहेत या टॅलेंट केसवरती, या पिचवरती. हा चेंडू आपण पाहतोय, हा ट्रॅकरचा बॉल होता. हा चेंडू चांगला राहिलाय. बॅट्समन तिकडे तयार होते आणि बॅट्समनने अटॅक चढवलाय. अखेरकार ज्या गरज होती चौकाराची, तो चौकार येतोय, तो मोठा फटका येतोय. मच निडेड 4 रन फॉर टीम शिवशंभो. वरचे ओले 4 धावा मिळतील. 19 3 गड्यांचा मोबदला.
येणारे बॉल बाकी आहेत आता 7 आणि 7 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजेच 18 रन्सची. स्पीड करा प्लीज. बघा टायमर जे आहे ते ऑन आहे आणि तुम्ही भरपूर टाइम खाल्लेला आतापर्यंत. याच्यानंतर मग पनिशमेंटला सामोरं जाऊ शकता तुम्ही. एक चेंडू शिल्लक आहे अजून देखील या षटकामधून आणि एवढा टाइमपास नको प्लीज. थोडंसं सहकार्य करा, थोडं कॉपरेट करा मित्रांनो. कारण अच्छा ओके, थोडंसं मी म्हणेन आपण या सामन्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि मॅचमध्ये आपण पुन्हा एकदा जाऊयात. येणारे बॉल आहेत 7 मध्ये आता 18ची गरज आहे. शेवटचा एक बॉल निर्णायक बॉल असणार आहे. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते ना, बॅट्समनला पूर्णपणे त्यांनी हातखंडा लावलाय. लाजवाब गोलंदाजी. क्या बात आहे. धावा थांबवायच्या होत्या 36 आणि त्यामध्ये आता शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला सामना आणलाय 6 मध्ये 18चा. काय गोलंदाजी, लाजवाब. एकदा गोलंदाजी जर वाहालची आवडली असेल ना तर त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. लाजवाब. निश्चित स्वरूपात अतिशय सक्षम गोलंदाजी बघायला मिळतो. आणि सूरज चौधरी सँडी डीजे रायगड जिल्ह्यातील बेस्ट डीजे ऑपरेटर सूरज चौधरी वलवली यांच्यासाठी आमचे स्पर्धा ऑर्गनायझर क्रिश रमेश शेठ म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. क्या बात आहे. इतर ओळख आहे त्यांची. आपण पाहिलं ना, आपण अगल्या भारताच्या पटलावरती एक माणूस पाहिला जो आपल्या अगदी बोटांच्या तालावरती संपूर्ण भारत विश्वाला नाचवतो. तो आहे अर्थातच ते आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि त्यानंतर इथे या मैदानाच्या आपण प्रेक्षकांना आपल्या बोटांच्या तालावरती नाचवणारा कोण असेल तर मग जो डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये आहे. नियमितपणे SDCची ऑपरेटिंग सिस्टीम आपण म्हणून त्यांच्याकडे पाहतो. चालता बोलता कम्प्युटर आमचा सूरज दादा चौधरी यांना आपण पाहतो आज ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. अप्रतिम आपण पाहतोय भूमिका, इम्प्रेसिव्ह आहे खास करून त्यांचं कार्य. मग आपण कल्याण ठाण्यामध्ये पाहिलं चंदू फुटाणे यांना आपण पाहतो, ते इम्प्रेस करतात. इकडे रायगडमध्ये यांचं नाव देखील आपण पाहतोय आता अलौकिक बनत चाललंय आणि त्यांच्या नावाला देखील तितक्याच आपण पाहतोय प्रचंड मोठ्या संख्येनं मागण्या. टीमची धावसंख्या एकूण धावफलकावरती 19. आता 3 गड्यांचा मोबदला. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू 18 धावा वाचवण्यासाठी आता इथून निवड केली आहे समीर नाईकची. समीर नाईक म्हटला तर मग चांगला एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू, लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू. वाल क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायच्या. बघा या सामन्याला मात्र जास्त वेळ घेतली. दोन्ही क्रिकेट संघ बघा, एका बाजूला आपण ओवले क्रिकेट संघ, एका बाजूला वाहन क्रिकेट संघ. परंतु सर्वाधिक जास्त जर वेळ कोणत्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला इथे बघायला मिळते, ज्याने जास्त वेळ घेतली ते म्हणजे ही वर्तमान लढत. आकाश, निम्म्या पल्ल्यासाठी 4 ओव्हरचा खेळ करावा लागलाय. आता उरलेला हा निम्मा पल्ला ज्यामध्ये 6 मध्ये 18 बनवायच्यात. सामना रोमांचक, उत्कंठावर्धक मॅच, प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकवणारा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समीर नाईक 6 मध्ये 18 वाचवायच्यात. समोर आहेत फलंदाज. संगमसाठी हा बॉल तेरी संगम करून गेला. अर्थातच डॉमिनेट केलं बॅट्समनला. ती वाकवली तिकडे. फर्निचर डिस्ट्रॉइड आणि बॅट्समन बाद होत आहेत. हा धक्का आहे टीमला, तोही आपण पाहतोय 4था. तर इथे बघा फलंदाजांसाठी प्रत्येकी षटकारासाठी रमेश शेठ म्हात्रे उद्योजक पिसारवे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्रिकेटचा आनंद घेत असताना JD पाटील यांना पाहतो. प्रकाश शेठ म्हात्रे माजी सरपंच, गोरक्षनाथ म्हात्रे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, उद्योजक इथे राजेश शेठ महादे आणि सन्मानित संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे क्रिकेटचा आनंद घेत असताना. ओटो कॉमेंट्री बॉक्स. काय लढाई, काय लढाई आणि काय लढाई. मैदानामध्ये गोलंदाजीचा पूर्णपणे तोफखाना वापरलाय. प्रत्येकी गोलंदाजांना इम्प्रेस केलाय आपापल्या प्रेक्षकांना. ते म्हणतात ना, नन्ही चिटी जब ताना लेकर चढ़ती दीवारों पर चढ़ती है तो चढ़ते चढ़ते वो 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना कभी ना करता है. मन का विश्वास रगों में साहस भरता है और आखिरकार उसकी मेहनत बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. आजचे जे प्रयत्न आहेत ना, त्या प्रयत्नांना सॅल्यूट करावा लागेल टीम वालच्या गोलंदाजांना. आणि असे प्रयत्न मी म्हणेन शिवशंभू वरचे ओले संघाच्या खेळाडूंनी करणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण
या परिस्थितीमध्ये ते आता येऊन ठेपलेत ना, त्यांच्याकडे एकच पर्याय उरलाय आणि तो पर्याय कुठला आहे तर फक्त आणि फक्त हाणामारी आणि आक्रमक पवित्रा. येणारे बॉल आहेत 4 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. काय होईल, काय बिघडलं जाईल याकडे प्रेक्षक आतुरतेनं बघतायत. पुढचा बॉल समीर नाईक ओ द विकेट ना, चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न राहिला इथे रोहितचा, कारण उदय नवीन खेळाडू मैदानामध्ये आहे आणि त्यांना माहिती आहे आता आपल्याकडे पर्याय राहिला आहे तो म्हणजे मोठ्या फटक्यांचा. मग तिथून आता आक्रमकता सिद्ध करणं आणि स्वतःवरती दाखवलेला विश्वास पाहायला मिळाला. येणारे बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये 17 पाहिजेत. रोमांचक मॅच, सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे, आणि आपण म्हणूनच पाहतोय या यंगस्टार वालची गोलंदाजी एवढी इम्प्रेसिव्ह राहिलेली आहे. चला, टाइम तुमचा आता संपलेला आहे. एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. अंपायरशी बोला आपण. तिकडे जावेद फरीद सर आहेत, त्यामुळं त्यांच्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. सभा मंडपात असल्यावर आपण ब्राह्मण गुरुजींच्या सूचनांचं पालन करतो, तसे आपल्या या मंडपामधील हे मी म्हणेन ब्राह्मण गुरुजी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष देणं महत्वाचं. 20 धावा झाले धावफलकावरती. 3-17चं समीकरण आणि आता आपण पाहतोय हाई बॉल तेवढाच तिखट. समीर नाईकचं अनोखं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. क्या बात है, लढाई लढल्यात. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की, और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. आजची जी लढाई आहे ती लढाई ज्या पद्धतीनं गोलंदाजांनी लढलेल्या नक्कीच त्यांनी आज मी म्हणेन पडायची किंवा धडपडायची कुठल्याही प्रकारची तमास केली नाही, तमास बाळगली नाही, आणि ज्या पद्धतीनं आज त्यांनी गोलंदाजी केली आहे इम्प्रेसिव्ह काम आहे. वन ऑफ द बेस्ट समीर नाईक. आपण पाहतोय आता गोलंदाजीच्या अटॅकवरती डेथवर स्पेशालिस्ट. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. येणाऱ्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. शिवशंभू ओरचवले बॅटिंग करते. ऑन साईडला खेळलेत, एकापेक्षा आणखीन काही असणार आहे का हाही प्रयत्न आहे. नक्कीच एकच धाव आणि पूर्णपणे मॅच मध्ये एंटर. पूर्णपणे मॅच मध्ये एंटर. 1 बॉल 15. सामना किती मार्जिन न जातोय. लोएस्ट स्कोरिंग मॅचेस ह्या अशाच असतात पा. मग आपण पाहतोय 1983चा वर्ल्ड कप 183 धावा झाल्या होत्या. कपिल देव सरांनी एक छोटीशी टीम मीटिंग घेतली होती, त्यामध्ये आणि सांगितलं होतं की चलो 183 रन जीतने के लिए काफी नहीं लेकिन लढने के लिए काफी है. आणि तेव्हा भारत संघ असा लढला होता की भारतामध्ये पहिला विश्वचषक आला होता. या पद्धतीनं हा सामना आपण पाहतोय. तिथे 37 धावा लढण्यासाठी काफी नाहीत, परंतु जिंकण्यासाठी काफी नाहीत, परंतु लढण्यासाठी काफी आहेत. हे सांगत असताना अगदी जी लढाई झाली त्या लढाईमध्ये आपण पाहिलं की या खरं तर सामन्याचे विजयाचे शिल्पकार ठरले यंगस्टार वाल संघाचे खेळाडू. त्यांचं आपण कौतुक करूया, अभिनंदन. टीम मीटिंग पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच हे आपण नामांकन देणार आहोत. तर या सामन्याचा सामनावीर नामांकन जात आहे समीर नाईकला. क्या बात आहे. तर समीर नाईक ठरतो सामनावीर. साईनाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ स्कायरा 11 वहाल क्रिकेट संघ आपण इथे पाहतो. चला बघा मित्रांनो, एक आदर्श क्रिकेटर कसा असावा समीर. बघा गोलंदाजीच्या जोरावर त्याने सामन्याला कलाटणी दिली. समीर कमी धावा होत्या समीर खऱ्या त्याने टार्गेट एवढं मोठं नव्हतं, परंतु गोलंदाजी तुमची अतिशय सुरेख झाली. तुम्ही निश्चित स्वरूपात पुढील ज्या लढती आहेत काय संदेश देणार तुम्ही इतर गोलंदाजांना.